नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या भागात मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. एव्हाना व्हिडिओच्या सुरुवातीच्या असलेल्या क्षणचित्रांमधनं तुम्ही ओळखलंच असेल की आम्ही आज राजमाची किल्ला तुम्हाला दाखवायला मोहिमेवर निघालो आहोत. सप्टेंबर महिन्याच्या एका सुंदर अशा पावसाळी रविवारीच्या सकाळी मी, ऋषिकेश आणि अभिषेक असे मुंबईवरून शिवनेरीने लोणावळ्याच्या दिशेने प्रस्थान केले. लोणावळ्याला हायवेवरच शिवनेरी सोडली आणि राजमाचीकडे स्थानिक जीपच्या साहाय्याने प्रस्थान केले. अतिशय सुंदर असं पावसाळी कुंद वातावरण आणि निसर्गरम्य असा हा हिरवा बहरलेला निसर्ग आमच्या सोबतीला होता. अतिशय छान अशा वातावरणामध्ये सुखद असा गारवा होता. पण लोणावळ्यापासनं हळूहळू मात्र रस्ता खराब आणि अतिशय खराब अशा अवस्थेमध्ये जाऊ लागला. ह्या ठिकाणी मित्रांनो, डांबराचा आणि रस्त्याचा उरलासुरला संबंध देखील संपला आणि जीप संपूर्णपणे कच्च्या मातीच्या रस्त्यावरून धावू लागली. येथे प्रचंड हादरे बसून आमचे सर्वच अंग खिळखिळे व्हायला सुरुवात झालेली. पण अतिशय सुंदर वातावरण आणि राजमाची किल्ल्यावर जायचंय ह्याच्यामुळे सर्वच जण हे छोटे मोठे दुःख विसरून गेले होते. लोणावळ्यापासनं राजमाचीकडे जाणारा रस्ता संपूर्णपणे धुक्याच्या चादरीखाली वेढला गेला होता. लोणावळ्यातील डेला रिसॉर्ट्सच्या पुढे उघडे माळरान संपून आमचा प्रवेश राजमाचीच्या जवळ सह्याद्रीच्या घनगर्द जंगलामध्ये झाला. येथे रस्ता अजूनच बिकट होता, तरी पण महिंद्राची जीप हा रस्ता अतिशय सक्षमपणे पार करत होती. लोणावळ्यापासनं जांभळी नाका या ठिकाणापर्यंत जीप आपल्याला आणून सोडते. येथून पुढे 5 ते 7 किलोमीटर अशा पाऊलवाटेवरूनच आपल्याला जावे लागते. गर्द रानातनं जाणारा अतिशय सुंदर असा हा रस्ता आपल्याला राजमाचीच्या पायथ्याच्या उधेवाडी गावात घेऊन जातो. हा मार्ग पावसाळ्यात अतिशय चिखलाने भरला असला तरी सुद्धा अतिशय निसर्गरम्य आणि गारव्याने युक्त असा असतो. अशा रीतीने जांभळी नाक्यापासनं साधारणपणे तास ते दीड तासभर चाललो की आपण एका विशिष्ट ठिकाणी येऊन पोचतो. येथून आपल्याला पहिल्या प्रथम धुक्याच्या पडद्याआड दडलेल्या राजमाची किल्ल्याचे अतिशय सुंदर दर्शन होते आणि आपण उभे असलेलं ठिकाण आणि राजमाची हे साधारण अजून 1 तासभराच्या चालण्याच्या अंतरावर असल्याचे समजून येते. ह्या सुंदर अशा ठिकाणावरून परत एकदा आपला पायगाडीचा प्रवास आम्ही सुरू ठेवला आणि अतिशय सुंदर अशा वातावरणातनं राजमाचीकडे आगेकूच करू लागलो. ह्या प्रवासादरम्यान मी तुम्हाला नकाशाच्या साहाय्याने गुगल अर्थद्वारे राजमाचीची भौगोलिक परिस्थिती समजावून देतो. येथे आपण बघू शकत असाल की द्रुतगती मार्ग मुंबईवरून पुण्याकडे जाताना दिसत आहे. त्याचबरोबर सह्याद्रीच्या डोंगरांच्या पायथ्याशीच आपल्याला खोपोली शहराचा विस्तार दिसतो. येथून बोरघाट म्हणजेच ज्याला आपण आज खंडाळा घाट या नावाने ओळखतो, त्या घाटाद्वारे द्रुतगती मार्ग जो आहे तो पुण्याच्या दिशेने घाट चढून लोणावळ्याच्या पठारावर येऊन दाखल होताना आपल्याला येथे दिसतो. येथे आता आपण खंडाळ्याची वस्ती बघू शकत असाल, जेथे द्रुतगती मार्ग वर आलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला खंडाळ्याच्या पलीकडे दरी आणि त्याच्या पलीकडे असणारे सह्याद्रीचे डोंगर देखील दिसत असतील. येथे आता आपण गुगल अर्थद्वारे लोणावळ्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. लोणावळ्याच्या पुढे आपण जो मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आहे तेथून बाजूला लोणावळ्याच्या शहर वस्तीमध्ये दाखल झालेलो आहोत. येथून पुढे आपल्याला आता डेला रिसॉर्टचा विस्तृत प्रदेश दिसत आहे. येथून पुढे मात्र सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य सुरू होते आणि आपला आजचा जो विषय आहे तो राजमाचीचा किल्ला आपल्याला दिसू लागतो. येथून आता आपण राजमाचीच्या पठारावर येऊन दाखल झालेलो आहोत. राजमाचीच्या पठारावर आपल्याला हे जे 2 उंचवटे दिसतात त्यापैकी उजव्या बाजूचा उंचवटा म्हणजेच श्रीवर्धन किल्ला आता आपल्याला दिसत आहे आणि आता जो आपण बघत आहात
तो म्हणजे मनोरंजनचा बालेकिल्ला आहे. अशा रीतीने ह्या दोन उंचवट्यांच्या मिळून मधल्या प्रदेश जो आहे तेथे बहिरोबाचं मंदिर देखील आपल्याला येथून दिसू शकतं. आणि ह्या दोन किल्ल्यांच्या मिळून जो खालती राजमाचीचे जे पठारी प्रदेश आहे तेथे उधेवाडीचं गाव आत्ताच आपण पाहिलं. आणि येथून डोंगर उतार जो खाली जातो येथेच कोंडाण्याची बौद्ध लेणी आहे. येथून कोकणामध्ये उल्हास नदी प्रवाहित होते, जी आपल्याला येथे आता नकाशाच्या साहाय्याने बघता येते. तर अशा रीतीने राजमाचीच्या संपूर्ण प्रदेशाचा गुगल अर्थद्वारे आपण येथे आढावा घेतला. आणि राजमाचीच्या बालेकिल्ल्याबरोबरच जी माची आहे ती देखील किती विशाल आहे हे देखील आपल्याला चांगल्या रीतीने येथे समजून येते. अशा रीतीने नकाशा पाहून झाल्यावर आपण चालत चालत आता राजमाचीच्या पहिल्या ऐतिहासिक खुणेपाशी येऊन पोहोचलो आहोत. नमस्कार मित्रांनो, सप्टेंबर महिन्यातल्या रविवारच्या गर्द धुक्याने लपेटलेल्या अशा एका सकाळी मी तुमचं राजमाची किल्ल्याच्या आपल्या नवीन मालिकेमध्ये स्वागत करतो. आपण आत्ता बघितलंच की आपण किती खडतर रस्त्यावरून प्रवास करत आलो. तो रस्ता जेवढा खडतर होता तेवढ्यात निसर्गाने नटलेला सुद्धा होता. आता निसर्गाचं आपण सुंदर असं अवलोकन केलं. आता आपण थोडं इतिहासात डोकावूया. आपण आता राजमाची किल्ल्याच्या वेशीजवळ आलो आहे. तसा इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचा बोर्ड आपल्याला सांगतो, पण येथे काही ऐतिहासिक खुणासुद्धा दडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा हे जोतं आपण इथे बघतो आहे. आणि ह्याचे तुम्ही चिऱ्याचं माप बघू शकता. एक एक चिऱ्या जवळजवळ 3-3 वीज जाडीचा आहे. असा अंदाज करता येतो की कदाचित राजमाचीचा जो राजरस्ता होता आणि मुख्य दरवाजा होता त्याच्या जवळ असणाऱ्या पहाऱ्याच्या मेटाचं हे ठिकाण असावं. तर तुम्ही म्हणाल की येथे राजरस्ता होता असं म्हणतोय किंवा इथूनच मुख्य दरवाजा होता असं म्हणतोय, तर तो आहे कुठे? तर चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो की राजमाचीचा माचीचा म्हणजे ज्याला उपत्यका असं शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोशात म्हटलं, त्या उपत्यकेचा दरवाजा कुठे आहे. चला. तर मित्रांनो, येथे ही जी इमारत आहे येथे एकेकाळी हनुमानाची आणि श्री गणपतीची स्थापना केली होती. सध्या वर्तमान काळात ही नव्याने बांधून काढण्यात आलेली आहे. त्यामुळे हे हनुमान आणि गणपती यांचं दरवाजावरील स्थान नक्की कुठे होतं हे सांगता येणार नाही. पण सद्यस्थितीत मात्र हनुमानाला आणि गणपतीला आपण येथे पाहू शकतो. आता तुम्हाला येथे हा बुरुज दिसत असेल. हा जो बुरुज आहे हा राजमाचीच्या जी मुख्य माची होती तिच्या दरवाजाचा मुख्य बुरुज आहे. आणि त्याच्यात आत लपलेला दरवाजा येथे आल्यावरच तुम्ही पाहू शकता. तुम्ही बघू शकता येथे तुम्हाला आता 2 बुरुज दिसायला लागले असतील. अर्थात या बुरुज आणि येथे असलेली कमान आपल्याला इतिहासाच्या डोळ्यानेच पाहता येऊ शकते, कारण वर्तमानात ती तुटून गेली आहे. त्याचे ढासळलेले चिरे देखील तुम्ही येथे बघू शकता. येथे आतमध्ये कदाचित गोमुखी रचना असावी, कारण का समोर तुम्हाला परत तटबंदीची उद्ध्वस्त भिंत दिसू शकते. त्याच्या खालती एकेकाळचे पहारेकऱ्यांचा बसण्याचे चौथरेसुद्धा तुम्ही येथे बघू शकता. तर अशा रीतीने राजमाचीच्या जी मुख्य माची आहे त्याची मुख्य प्रवेशाची जी एंट्री होती ती येथूनच आहे. आता येथून पुढे आपण श्री हनुमानाचे आणि श्री गणपतीचे दर्शन करूया. श्री मारुती आणि श्री गणरायाचे दर्शन घेऊन जेव्हा आपण मंदिरातनं बाहेर येतो तेव्हा आपल्याला हा उद्ध्वस्त बुरुज नजरेस पडतो. यातील चिऱ्यांची रचना आजही आपलं लक्ष वेधून घेते. अतिशय प्रमाणबद्ध बांधलेले हे दगडी चिरे गतकालीन वैभवाच्या खुणा सांगत इतिहासप्रेमींच्या प्रतीक्षेत आजही येथे उभे आहेत. आता आपण जेव्हा ह्या बुरुजांच्या पुढे जाऊन आता लक्षपूर्वक ह्या ऐतिहासिक रचनेच्या खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की विद्यमान जो रस्ता आहे हा तटबंदी फोडून
राजमाचीच्या उधेवाडी गावात नेला आहे आणि जेव्हा आपण शोधक नजरेने ह्या उजव्या बाजूला पाहतो तेव्हा गच्च झाडीमध्ये उद्ध्वस्त तटबंदीचे अवशेष आजही आपल्याला दिसू शकतात. राजमाची हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे असे सर्वच तज्ज्ञांचे मत आहे. या किल्ल्याने शालिवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, निजाम, मुघल, मराठे, इंग्रज अशा विविध सत्ता पाहिल्या आहेत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाच्या काळात म्हणजेच आजपासून सुमारे 2500 वर्षांपूर्वी शालिवाहन काळात शूरपारा म्हणजेच नालासोपारा व कल्याणच्या बंदरातनं विदेशी व्यापाऱ्यांचे तांडे घाटावरील जुन्नर, पैठण, तगरपूरकडे जाण्यासाठी सह्याद्रीचे घाट चढत. ह्याच परिसरात कुसूर घाट, उंबरखिंड, बोरघाट, खुटा घाट, गणेश घाट अशा अनेक घाटवाटा आज आपण पाहू शकतो. ह्या घाटवाटांवर संरक्षणासाठी मुख्य बोरघाटाजवळ शालिवाहन काळात ह्या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. ह्याच वैभवाची आठवण सांगणारे कोंढाण्याचे बौद्ध लेणे देखील ह्याच काळात इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात येथे खोदले गेले. या भागातील प्रत्येक घाटाजवळ आपण अशा किल्ल्यांची साखळी निर्माण झालेली पाहू शकतो. ह्यातील सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणून राजमाचीची निर्मिती झाली. त्याचमुळे सह्याद्रीच्या कड्यावर ऐन मोक्याच्या शिखरावर वसलेल्या ह्या किल्ल्यास कोकणचा दरवाजा म्हटले जाते. तो कसा ते आपण नकाशाच्या साहाय्याने समजून घेऊया. इतिहास काळामधील राजमाचीचे भूराजकीय महत्त्व समजून घेण्यासाठी आपण पुढील नकाशाचा आधार घेऊया. आपल्याला दिसत असेल पेणच्या दक्षिणेला सांगशीचा किल्ला आहे. त्याच्याच पुढे आपण माणिकगड किल्ला बघू शकतो. त्याच्याच थोड्याशा उत्तरेला आपल्याला कर्नाळा हा कोकणातला एक महत्त्वाचा किल्ला दिसतो. त्याच्याच ईशान्येला ईर्षाळगड आणि त्याच्याच पुढे उत्तरेला प्रबळगड दिसतो. हे दोन्ही किल्ले माथेरानच्या डोंगर रांगेच्या पश्चिमेला आहेत. माथेरानच्या उत्तरेला आपण पेबचा किल्ला बघू शकतो. माथेरानच्या दक्षिणेला सोंडाईचा किल्ला आहे आणि त्याच्यानंतर उल्हास नदीचं खोरं लागतं. ह्या उल्हास नदीच्या खोऱ्याच्या पलीकडे सह्याद्रीची मुख्य रांग लागते. तेथे भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग सर्वात उत्तरेला, त्याच्यानंतर गोरखगड, त्याच्याच पुढे आपल्याला कोथळीगड म्हणजेच पेठचा किल्ला दिसतो. याच्याच नंतर ढाकचं बहिरी आणि राजमाचीच्या जवळचे कोंढाणे लेणी येतात. कोंढाणे लेणीच्या पूर्वेला कार्ला लेणी आणि लोहगड, विसापूर तसेच बेडसेची लेणी दिसतात. अशा रीतीने हा सर्वच परिसर ऐतिहासिक काळामध्ये फारच महत्त्वाचा होता. अशा रीतीने राजमाचीच्या प्राचीन वैभवशाली इतिहासाचे स्मरण करत आम्ही धुक्याच्या दाट दुलईमधनं आमचे मार्गक्रमण पुढे सुरू ठेवले. येथून थोडेसेच अंतर पुढे चालून आल्यावर आम्हाला श्रीवर्धन ह्या बालेकिल्ल्याचे अतिशय मनोवेधक दर्शन झाले आणि येथून सुद्धा आमचा प्रवेश अजून मुख्य उधेवाडीच्या जवळ न झाल्याने आम्ही आमची पायगाडी मात्र सुरूच ठेवलेली. अतिशय धुक्याने दाट अशा वातावरणातनं आणि अतिशय गारवायुक्त अशा वातावरणातनं आमचा प्रवास उधेवाडीच्या दिशेने सुरू होता आणि बाजूला साथीला सतत श्रीवर्धनची तटबंदी आमचं मन वेधून घेत होती. आणि अशा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य प्रवास करून शेवटी आम्ही उधेवाडीच्या आसमंतामध्ये दाखल झालो आणि येथे आम्ही थोडासा वेळ मुक्काम केला, नाश्ता केला आणि राजमाची किल्ल्याचे स्थळदर्शन करण्यासाठी पुढील स्थळाकडे रवाना झालो. हे पुढचे स्थळ मात्र अतिशय सुंदर आणि मनोवेधक होते. ह्याला निसर्गसंपन्नतेबरोबरच इतिहासाचा सुद्धा दाखला होता. अशी राजमाचीच्या उधेवाडी गावातनं अशी ही दगडी फरसबंदी वाट आपल्याला ह्या ऐतिहासिक वारशाच्या स्थळाकडे घेऊन जाते. पावसाळ्यामध्ये ही दगडी फरसबंदी वाट शेवाळास असल्यामुळे थोडीशी निसरडी झालेली असते. त्यामुळे जर तुम्ही येथे पावसाळ्यात जाणार असाल तर ह्या दगडी वाटेच्या बाजूने चालत जपून काळजीपूर्वक पावले टाकत जावे, जेणेकरून काही अपघात घडणार नाही. येथून थोडेसे अंतर चालल्यावर साधारण 10 ते 15 मिनिटात आपण उदयसागर तलावापाशी येऊन पोहोचतो. ह्या तलावाच्या येथे आल्यावर आपल्याला काही बोलायचेच सुचत नाही, इतके नितांत सुंदर असे ह्या तलावाचे दर्शन आपल्याला येथे घडते.
हा तलाव अतिशय सुंदर असून मानवनिर्मित तलाव आहे. याच्या एका बाजूला आपल्याला तटबंदी बांधून पाण्याचा साठा केलेला दिसतो. अतिशय सुंदर आणि शांत वातावरणात हा तलाव आपले मन निश्चितपणे मोहून टाकतो. ह्याच्या एका बाजूला जर नीट बघितले तर आपल्याला दगडी चुन्याचा घाणा देखील दिसतो आणि त्याच्याच बाजूला ह्या तलावाची मानवनिर्मित तटबंदी देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. पावसाळ्यात अतिशय शांत वातावरणात धुक्याच्या धुलईत ह्या तलावाचे दर्शन करणे हे काही औरच मजा असते. ह्या तलावाच्या दगडी बांधावर आपल्याला एक शिलालेख देखील पाहायला मिळतो. तो राजमाचीच्या तत्कालीन देशमुखांनी खोदवून घेतलेला आहे. तो पुढील प्रमाणे: श्री सके 1712 साधारण नाम संवत्सरे विद्यमान रामराव नारायण देशमुख मामले दंडापुरी राजपुरी श्रुभम. अशा रीतीने पाण्यात दडलेला हा शिलालेख दाखवण्याचा सुद्धा आम्ही येथे प्रयत्न केलेला आहे. उदयसागर तलावाच्या अगदीच जवळ बाजूला आपल्याला इतिहासाचा एक अजून अनमोल ठेवा दृष्टिक्षेपात पडतो. ते म्हणजे हे गोधनेश्वर शिवशंकराचे मंदिर. हे मंदिर अतिशय सुंदर वातावरणात शांत स्थळी स्थापन करण्यात आलेले आहे. येथे आल्यावर श्री शिवशंकराच्या शिवतत्वाची अनुभूती आपल्याला नक्कीच घेता येते. दुर्दैवाने पावसाळी ढगाळ वातावरणात आम्ही येथे आल्याने गाभाऱ्यातील अंधारात श्री शिवशंकराच्या पिंडीचे दर्शन आम्ही तुम्हाला घडवू शकलो नाही. मित्रांनो, आपण राजमाची किल्ल्याच्या स्थलदर्शनामध्ये पुढील भागामध्ये येथे ह्या मंदिरापाशी आलो आहोत. हे मंदिर अतिशय प्राचीन असून साधारण 1000 वर्ष जुने असावं असा बहुतेक इतिहासकारांचा अंदाज आहे. आता हे मंदिर मात्र इतकं सुस्थितीत कसं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं कारण म्हणजे हे मंदिर हे पाठच्या डोंगराच्या मातीमध्ये दबलं गेलं होतं. साधारणपणे 70-80च्या दशकामध्ये ह्या मंदिराच्या वरचा जो कळस आहे त्या कळसाचा एक छोटासा कोपरा मातीतनं बाहेर डोकावला. त्यामुळे येथील स्थानिकांनी पुरातत्व विभागाला त्याची खबर दिली आणि हे मातीत पूर्ण दबलं गेलेलं मंदिर पुरातत्व खात्याने 3-4 वर्षाच्या मेहनतीने मोकळं केलं. हे मंदिर गोधनेश्वर महादेव शिवशंकराच्या शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर श्री भगवान महादेव शिवशंकर यांच्या मस्तकातनं जशी गंगा वाहते त्याचंच प्रतिरूप येथे साकारण्यात आलेलं आहे. गोधनेश्वर महादेवाच्या शिवलिंगाच्या खालून येथे गोमुखातनं पाण्याचा प्रवाह बाहेर पडताना दिसतो. हे पाणी संपूर्ण वर्षभर येथे प्रवाहित होत असते. हे जे कुंड आहे या कुंडातनं परत एकदा ते भूमिगत मार्गाने पलीकडे असणाऱ्या उदयसागर तलावापर्यंत जाते असं येथील लोक सांगतात. आता तुम्ही जर हे मंदिर बघितलं तर हे मंदिर हे संपूर्णपणे काळ्या दगडांनी बांधलेलं आहे. हे काळ्या दगडांनी बांधलेलं जे मंदिर आहे याच्या बांधकामामध्ये कुठेही चुन्याचा वापर केलेला नाही आहे. हे निव्वळ दगडावर दगड रचून आणि त्यांचे सांधे एकमेकात अडकवून हेमाडपंथी पद्धतीने बांधले गेलेलं मंदिर आहे. तर जेव्हा तुम्ही कधी राजमाचीवर याल तेव्हा ह्या गोधनेश्वर मंदिराकडे वाटवाकडी करून मुद्दाम या आणि येथील पवित्र शिवलिंगाचं आवर्जून दर्शन घ्या. अशा रीतीने उदयसागर तलाव आणि गोधनेश्वर मंदिराचं दर्शन करून आम्ही पुन्हा उधेवाडी गावामध्ये दाखल झालो. मित्रांनो, आपण आता आपल्या राजमाचीच्या माचीवर प्रवेश केलेला. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला इकडच्या राजमाचीचा जो मुख्य दरवाजा आहे एकेकाळचा तो दाखवला, ज्याला आज राजमाची वेस असं म्हटलं जातं. आता आपण किल्ल्यातच आहोत, पण किल्ल्याच्या माचीवर आहोत. हा जो रस्ता आहे हा राजमाची किल्ल्याच्या महत्त्वाचा असा बालेकिल्ला जो आहे श्रीवर्धन तिकडे घेऊन जातो आणि हा इथून येणारा रस्ता लोणावळ्यावर येऊन उधेवाडी गावात जातो. उधेवाडी गावामध्ये आपली राहण्याची खाण्याची अत्यंत चांगली सोय होऊ शकते. येथे तुम्हाला राहून आपण मनोरंजन आणि श्रीवर्धन असे दोन्ही किल्ले पाहू शकतो. तर आता आम्ही सकाळी उठल्या आता आमचा प्रवास श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याकडे सुरू करत आहोत. चला तर मग आता आपण श्रीवर्धनचं स्थळदर्शन प्रारंभ करूया.
यादव कालखंडानंतर राजमाचीचा प्रदेश नाममात्रपणे सुलतानी परकीय सत्तेच्या अधीन झाला खरा, मात्र कुठल्या ना कुठल्या स्थानिक प्रादेशिक शासकांच्या कायम अंमलाखाली राहिला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि किल्ले राजमाची ऑक्टोबर 1657च्या सुमारास स्वराज्य सेवेमध्ये दाखल झाला. राजमाची स्वराज्यात आल्यामुळे आदिलशाहीच्या कल्याण बंदरातनं चालणारा सर्व व्यापार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियंत्रणात गेला. त्यानंतर राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याची महत्त्वाची नोंद सापडते, ती म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज ऑक्टोबर-नोव्हेंबर ह्या महिन्यांच्या दरम्यान 1661 साली श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्यावर वास्तव्याला होते. पुढे मोगलांतर्फे मिर्झा राजा जयसिंग छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आले. त्यावेळी पाशवी मोगली बळापुढे शिवाजी महाराजांनी 2 पावले माघारी घ्यायचे ठरवून मिर्झा राजांशी तह केला व स्वराज्यातले 23 किल्ले मोगलांना देऊ केले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर हे किल्ले देखील मोगली कब्जात दिले, पण राजमाची मात्र आपल्या कब्जात कायम राखला. ह्याचवरून कोकणच्या या दरवाजाचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखी किती जास्त होते हे आपल्याला समजून येते. यापुढील राजमाचीचा उल्लेख एका अत्यंत महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात येतो. हा अर्थसंकल्प किंवा वास्तुनियोजनाविषयीची आर्थिक तरतूद खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडून ठेवलेली आहे. शके 1593 म्हणजेच इसवी सन 1671-72 ह्या वर्षीची ही नोंद आहे. ह्या नोंदीला जबिता तह इमारती करणे असे म्हणतात. ह्यात गडाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी 3000 होणांची तरतूद शिवाजी महाराजांनी करून ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासापर्यंत राजमाची नेटाने स्वराज्य सेवा करत राहिला. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात दिल्लीपती औरंगजेब स्वराज्यावर चालून आला, तेव्हा देखील राजमाचीच्या आसपास बऱ्याच लढाया झाल्या. छत्रपती संभाजीराजांच्या औरंगजेबाने कपटाने खून केला. त्यानंतर मराठा राज्याची पिछेहाट सुरू झाली. रायगड, राजगड, तोरणा, सिंहगडासारखे बुलंद किल्ले मुघली बळापुढे झुकले, पण राजमाची मात्र याही वेळी झुकला नाही व अजिंक्य राहिला. छत्रपती राजारामांच्या कारकिर्दीत उत्तर कोकण व नीरेच्या उत्तरेचा घाटमाथा प्रदेशाचे नियंत्रण शंकराजी नारायण पंत सचिवांकडे आले. तेव्हा निळोपंत प्रधान पेशवे व शंकराजी नारायण पंत सचिव ह्याच राजमाची किल्ल्याला केंद्र बनवून येथून आसपासच्या मोगली प्रदेशात जाणाऱ्या मराठा मोहिमांचे संचालन करत असल्याच्या नोंदी मराठा दफ्तरात आपल्याला मिळतात. 1683 पासून ते 1704 पर्यंतच्या प्रदीर्घ मोठ्या कालावधीत प्रचंड प्रयत्न करून देखील मुघल सरदारांच्या हाती राजमाची कधीच गेला नाही. हे राजमातीच्या दुर्गमतेचे गमक आहे. अशा रीतीने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांपासून श्रीमंत राजाराम साहेब छत्रपती यांच्यापर्यंतचा इतिहास ऐकत ऐकत आता आपण ह्या किल्ल्याच्या पहिल्या स्थळ दर्शनापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. मित्रांनो, उधेवाडी गावातनं येणारी दगडी पायवाट अगदी थोडा अंतर जेव्हा आपण चालून येतो, 5-1 मिनिटं पण नाही, आपल्याला आपल्या डाव्या हाताला एक प्रशस्त अशी गुहा दिसते. ही गुहा म्हणजे राजमाचीच्या प्राचीनत्वाचं गमक सांगते. ही गुहा कदाचित सातवाहनकालीन असावी, कारण सर्व किल्ल्यांमध्ये जेथे जेथे दगड म्हणजे पर्वताचा दगड खोदून गुहांची निर्मिती केली आहे, ती सातवाहन आणि राष्ट्रकूटांच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. जर तुम्ही या गुहेकडे बारकाईने बघितलं तर तुम्हाला 2 मुख्य द्वार दिसतील आणि येथे सुद्धा तुम्हाला काही छोटे दरवाजे दिसतील. या दरवाजाच्या आत सुद्धा जो गुहेचा भाग आहे त्याला विभाजित करण्यात आलेली रचना आहे. कोणी एकेकाळी या गुहांमध्ये कदाचित अन्नधान्याचा साठा करण्यात येत असावा अशी शक्यताच मी वर्तवू शकतो, किंवा येथे आतमध्ये पाण्याचा साठा सुद्धा करण्यात येत असावा. याच्याबद्दल आता निश्चित सांगता येत नाही, पण हल्लीच्या काळात प्रत्येक पावसाळ्यात या गुहा काठोकाठ पाण्याने भरतात. तुम्ही बघू शकत असाल तर आजही ही संपूर्ण प्रचंड मोठी गुहा आहे. जवळजवळ एक 30 ते 40 फूट लांब आणि एक 10 ते 20 फूट रुंद असा प्रशस्त मोठा सभागृहाचा प्रकारची ही गुहा आहे आणि ही संपूर्ण काठोकाठ पाण्याने भरलेली आहे. त्याचबरोबर ही जी गुहा आहे ही जरी सातवाहनकालीन असली तरी याच्या समोर जी बांधण्यात आलेली भिंत आहे
ही कदाचित उत्तर मराठाकालीन कालखंडात बांधण्यात आलेली असावी. असं का? कारण तुम्ही जर इथे नीट बघितलं तर येथे तासीव दगड जे चिरे आहेत बसाल्ट रॉकचे ते ह्या बांधकामात वापरले गेलेले आहेत, जे मूळच्या सातवाहनकालीन गुफांमध्ये कधीच वापरण्यात येत नसतं. त्याचबरोबर याच्या द्वारपट्टिकेवर आपल्याला श्री भगवान गणेशाचं चित्र अंकित केलेलं दिसतं आणि त्या द्वारपट्टिकेवर तेथे फुलाचं चित्र अंकित केलेलं आहे. अशा रीतीने हे इतिहासात राजमाचीच्या स्थळदर्शनातली एक महत्त्वाची अशी वास्तुरचना आहे. ही वास्तुरचना बघून आता आपण आपलं पुढील स्थळदर्शन असंच चालू ठेवूया. शालिवाहन काळातल्या या गुहेचं दर्शन करून अवघी 5 ते 10 मिनिटाची चढाई करून आपण किल्ल्याच्या पुढच्या स्थळदर्शनाकडे येतो. हे स्थळदर्शन म्हणजे श्रीवर्धन आणि मनोरंजन या किल्ल्यांच्या मधल्या खिंडीत वसलेले प्राचीन असे भैरवनाथाचे मंदिर आहे. ह्या मंदिराला कोणे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे, पहिले बाजीराव पेशवे यांनी देखील भेटी दिल्याच्या नोंदी आहेत. पहिल्या बाजीरावांनी तर ह्या मंदिराला देवाचे मुखवटे दान केल्याच्या सुद्धा नोंदी आपल्याला सापडतात. मित्रांनो, आपण मगाशी गुहा पाहिली आणि आता थोडेसे अंतर चालून पुढे वर आलो. आता येथे आपण पाठी असलेल्या मनोरंजन आणि ह्या बाजूला असलेल्या श्रीवर्धन किल्ल्याच्या मधल्या खिंडीत येऊन पोचलो आहोत. या खिंडीत असणारा एक महत्त्वाची ऐतिहासिक अवशेष म्हणजे माझ्या पाठी दिसणारा हे श्री भैरवनाथाचं मंदिर. हे मंदिर फारच प्राचीन आहे आणि जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर या मंदिराच्या पूर्ण परिसरात तुम्हाला बऱ्याचशा ऐतिहासिक खुणा देखील इथे पसरलेल्या दिसतात. तर चला आता आपण ह्या मंदिराचं स्थळदर्शन करूया, आतल्या श्री काळभैरवनाथाचं पवित्र दर्शन करूया आणि आपली राजमाचीची यात्रा अशीच पुढे सुरू ठेवूया. मंदिराच्या जवळ आपण बऱ्याचशा ऐतिहासिक खाणाखुणा पाहू शकतो. त्यापैकी अर्थात काही मूर्ती इतक्या झिजल्या आहेत की त्या कोणाच्या आहेत हे सांगता येऊ शकत नाही. त्याच्याच पुढे आपल्याला एक मोडकी तोफ देखील दिसते आणि काही अतिशय झुजून गेलेल्या प्राचीन अशा विरगळी देखील आपण पाहू शकतो. मधोमध मंदिराचे दार आहे आणि त्याच्या डाव्या हाताला परत काही विरगळी आपल्याला दर्शन देतात. अर्थात ह्याच्यावरच्या मूर्ती फारच झिजून गेल्याने ह्याच्यावरची कथा मात्र काही कळू शकत नाही. ह्याच्याच बरोबर एक संपूर्ण अवस्थेत असलेली चांगल्या स्वरूपातली तोफ देखील आपण ह्या मंदिराच्या जवळ पाहू शकतो. आम्ही पावसाळ्याच्या काळात मंदिरात प्रवेश केल्यामुळे आतमध्ये प्रचंड अंधार होता आणि येथे विजेची सोय नसल्यामुळे आम्हाला दुर्दैवाने तुम्हाला मूर्त्यांचे दर्शन घडवता आले नाही. मंदिराच्या समोरील भागात आपल्याला काही जुन्या मूर्ती दिसतात. त्यापैकी आपण गजांत लक्ष्मीचे हे झिजलेल्या स्वरूपातली मूर्ती नक्कीच ओळखू शकतो. त्याच्या पुढे भैरवाच्या कुमार स्वरूपातील रूपाचे वाहन म्हणून जो घोडा ओळखला जातो तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा लगाम, त्याच्या चारी पायाचे नाल, त्याच्यावर असलेले खोगीर अतिशय सुंदर स्वरूपात कोरून काढलेले आहे. त्याच्याच पुढे भैरवाचा मुख्य अलंकार म्हणजेच नाग आणि भैरवाचा उपास्य देव म्हणजेच शिव शंकर याची पिंडी आपल्याला दर्शन देते. त्याचबरोबर ह्या संपूर्ण मूर्त्यांच्या अवशेषांच्या पलीकडे 2 महत्त्वाच्या अशा दीपमाळा दिसतात. त्याचबरोबर एका अनामवीराची समाधी देखील आपल्याला दर्शन देते. काळभैरवनाथाचं दर्शन केल्यानंतर आता आपण आपल्या मोहिमेतलं महत्त्वाचं स्थळदर्शन करण्यासाठी श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करूया. ही घडीव दगडी बांधणीची वाट आपल्याला किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या भागाकडे नेते. चला तर मग. राजमाची किल्ल्याच्या ह्या पायऱ्या चढतानाच आपण पुढील इतिहासामध्ये डोकावून पाहूया. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाशी युद्ध सुरूच ठेवले. औरंगजेब देखील एकदम इरेला पेटून मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्याचा अविरत प्रयत्न करत होता. याच संबंधाची काही नोंदी मुघल दरबारची बातमीपत्र खंड क्रमांक 3 याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्यात सुमारास 28 मार्च 1704
या तारखेला औरंगजेबाने आज्ञा केली की हमीदुद्दीन खानाच्या नेतृत्वाखाली तरबियत सिंग, मीर आतिश, आताउल्ला खान आणि शिवसिंग ह्या सरदारांनी 6000 फौजेसह राजमाचीवर स्वारी करावी. त्याच्या पुढची नोंद 14 मे 1704 सालची आहे. अमानुल्ला खानाने तुंग जिंकून हमीदुद्दीन खानाच्या मदतीला जाऊन वेढा घालायचा प्रस्ताव औरंगजेबापुढे सादर केला, पण तो औरंगजेबाने फेटाळला, कारण मुघल सेनापती राजमाचीच्या किल्लेदाराशी फितुरीची बोलणी करत होते. त्याच्यातनं आपल्याला कळून येते की शेवटी औरंगजेब सुद्धा टेकीला येऊन मराठा सरदारांशी पैशाच्या गोष्टी करून त्यांना लाच चारून किल्ले जिंकायचा प्रयत्न करत होता. याच्या पुढची नोंद 16 जून 1704 सालची आहे. मुघल बातमीदारांनी बादशहाला कळवले होते की दिनायतरावचा भाऊ रामसिंग आणि हमीदुद्दीन खान, शाहू महाराजांचा सरदार सटवाजी यांनी राजमाचीच्या किल्लेदारास शेवटी भुलवून मुघल आणि शाहू महाराजांचे झेंडे किल्ल्यावर लावले. 21 जून 1704 ह्या तारखेला एक महत्त्वाची नोंद राजमाची किल्ल्याविषयी सापडते. ती म्हणजे औरंगजेबाने राजमाचीचे नाव बदलून मफ्तहुल हसन असे केले होते आणि मोहम्मद जाफर आणि दिनायतराव यांना येथील मुख्य कारभारी नेमले होते. याच्या पुढे 5 जुलै 1704 ह्या तारखेला महम्मद तकी याला राजमाचीच्या किल्लेदारीवर नेमण्यात आले. याच्याच पुढे 3 दिवसांची एक दुसरी नोंद सापडते की 8 जुलै 1704 या दिवशी मुख्य मोगली छावणीतनं राजमाचीच्या सुरक्षेसाठी 300 मुघल सैनिकांची जादा तुकडी रवाना करण्यात आलेली. 25 जुलै 1704 या दिवशी मुघल प्रशासनिक पद्धतीप्रमाणे किल्ल्यामधल्या वस्तूंची मोजदाद करण्यात येते. त्याच्यामध्ये एक लांब पल्ल्याची मोठी लोखंडी तोफ, 4 रेहकले म्हणजे लहान तोफा, मोठे तोफगोळे 10, लोखंडी लहान गोळे 112 मन तांदूळ, साळी नावाचं 10 मन 25 शेर धान्य अशी गणती आपल्याला मुघल दरबारच्या नोंदींमध्ये सापडते. 27 जुलै 1704 ह्या दिवशी हमीदुद्दीन खान व अमानुल्ला खान हे जे 2 सरदार असतात ज्यांनी राजमाचीची बोलणी करण्यामध्ये भाग घेतला असतो आणि हिकमतीने मराठा सरदारांकडनं किल्ला जिंकला असतो, त्यांची मुघल दरबारामध्ये औरंगजेबाशी मुलाखत होते आणि ह्या कामगिरीबद्दल तारीफ केली जाते. 2 ऑगस्टची नोंद सांगते की नाशिकच्या ठाणेदाराला राजमाचीच्या रसद पुरवठ्याची आज्ञा होती. आणि शेवटी एक लास्टची नोंद 9 सप्टेंबर 1704 ह्या दिवसाची सापडते, ज्याच्यामध्ये समजून येते की नाशिकच्या ठाणेदार जैनुद्दीन अली खान याचा पुतण्या फखरुद्दीन याची मुघलांतर्फे किल्लेदार म्हणून राजमाचीवर नोंद होते. पण ह्या फखरुद्दीनला राजमाची किल्ला मात्र फारसा काही लाभत नाही, कारण अवघ्या 6 ते 7 महिन्यात 13 जून 1705 रोजी मराठे हा किल्ला परत एकदा जिंकून घेतात. मित्रांनो, काळभैरवनाथाच्या मंदिराकडनं काही पायऱ्या वर चढून आल्यावर जेव्हा आपण वृक्षांच्या थराच्या वर येतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदी निळं मोकळा आकाश दृष्टिक्षेपात पडतं. आणि जेव्हा आपण ऐतिहासिक शोधक नजरेने या किल्ल्याकडे पाहतो तेव्हा पहिल्या प्रथम श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याची अतिशय घडीव दगडांची बांधलेली अशी तटबंदी आपल्याला येथे वर दृष्टिक्षेपात येते. ही अतिशय उत्तम रीतीने बांधलेली तटबंदी आहे, जी आज साधारणपणे 200 ते 250 वर्ष झाली ह्याला काहीही मेंटेनन्स केलेलं नाही आहे, तरीसुद्धा ती अतिशय उत्तम रीतीने आज आपण पाहू शकतो. या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य आपल्या दृष्टिक्षेपात येतं की आपल्याला ही एवढी भव्य तटबंदी दिसते, पण या तटबंदीत लपवलेले दार मात्र आपण इथे इतक्या जवळ येऊन सुद्धा पाहू शकत नाही. आपण आता इथे वर जाऊन पहिल्या प्रथम ही द्वाररचना कशी आहे तेच बघणार आहे. त्याचबरोबर येथे आपल्याला जेव्हा आपण येथे चढाई करता करता पुढे जातो तेव्हा समोरच्या बाजूला मनोरंजन बालेकिल्ल्याची अतिशय उत्तम अवस्थेत असलेली तटबंदी दिसते. त्या मनोरंजन बालेकिल्ल्याच्या तटबंदीचं महत्त्व आणि वैशिष्ट्य हे की अतिशय तीव्र उताराचा कातळाचा कडा असून देखील त्या कड्याच्या वर तटबंदी बांधलेली आहे. सामान्यतः ताशीव कातळकड्याच्या वर
तटबंदी बांधत नाही, कारण तिथून शत्रुसैन्य आक्रमण करण्याचा धोका कमी असतो. पण राजमाची हा अतिशय महत्त्वाचा किल्ला असल्याने येथे गडाच्या दुर्गस्थापतीने इतकी दक्षता घेतली आहे की तासीव नैसर्गिक कातळकड्याच्या वर देखील येथे तटबंदी बांधून संरक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर अशा रीतीने ह्या ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांचं स्थळदर्शन आपण येथून श्रीवर्धनच्या द्वाराकडून आतमध्ये जाऊन तसंच सुरू ठेवूया. येथूनच शालिवाहन राजकुळाच्या आठवणी जागवणारी ही दगडी पाऊलवाट आपल्याला जिन्यांच्या मार्गाने वर घेऊन जाते. समोर मनोरंजनचा बालेकिल्ला सुखद दर्शन देत असतो आणि जेव्हा आपण संपूर्ण 360 अंशात गोल फिरून हे दर्शन करतो तेव्हा आपल्याला श्रीवर्धन किल्ल्याची दगडी मजबूत बांधणीची तटबंदी अतिशय मोहित करते. ह्या भागातनं अतिशय सुंदर दोन्ही किल्ल्यांच्या तटबंदीचा नजारा आपण पाहू शकतो. त्यामुळे वर येताना आवर्जून येथे थांबावे, जेणेकरून येथून आपल्याला खालच्या भैरवनाथाच्या मंदिराचे सुद्धा अतिशय सुंदर दर्शन करता येते. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण राजमाची किल्ल्याचा भूगोल पाहिला. त्याचबरोबर शालिवाहन कालखंडापासून ते छत्रपती राजाराम महाराजांपर्यंतचा वैभवशाली इतिहास देखील पाहिला. त्याचबरोबर राजमाची किल्ल्याच्या माचीवरील काही स्थळदर्शन करून आपण श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्याच्या महाद्वारापर्यंत पोहोचलो. यापुढील भाग आपण आता श्रीवर्धनच्या किल्ल्याच्या अंतर्गत स्थलदर्शनावर करणार आहोत. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला आवर्जून कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या परिवाराला हा व्हिडिओ फॉरवर्ड करून अधिकाधिक लोकांपर्यंत महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास पोहोचवण्याच्या कामात आम्हाला मदत करा. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूया किल्ले राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या स्थलदर्शनासह. धन्यवाद.